अमरावतीच्या नांदगाव पेठ MIDC मध्ये PM मित्रा टेक्सटाईल पार्कची उभारणी केली जाणार आहे आणि या प्रकल्पाचं भूमिपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळातच जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने करणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवर अमरावतीच्या नांदगाव पेठ MIDC मध्ये जे आहे ते मान्यवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दाखल झालेले आहेत। माजी खासदार नवनीत राणा असतील, सोबतच खासदार अनिल बोंडे आहेत, सोबत आमदार रवी राणासह या भागातले संपूर्ण उद्योजक आहेत। या PM मित्रा टेक्सटाईल पार्कमुळे जे आहे ते कापड उद्योगाला जे आहे ते मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे। जवळपास 1020 एकरवर हा प्रकल्प साकारला जाणार आहे। तब्बल 10,000 कोटींची गुंतवणूक होणार आहे। त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या कापसाला जो आहे तो मोठा भाव मिळणार आहे। प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास 3 लाख तरुणांना जो आहे तो रोजगार मिळणार आहे। त्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी नवनीत राणा दाखल झालेले आहेत, अनिल बोंडे देखील दाखल झालेत। आपण नवनीत राणा यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगणार, प्रकल्प साकार होतोय तर महत्त्वाचा प्रकल्प आहे PM मित्रा टेक्सटाईल, कसं पाहता? मला वाटते आमचं सगळ्यात मोठं स्वप्न आहे। ऑलरेडी आमचे अमरावती नांदगाव पेठमध्ये 5 स्टार MIDC आहे आणि त्याच्यामध्ये 7 मेगा टेक्सटाईल पार्क जेव्हा प्रधानमंत्रीचे ज्यातून घोषणा होते आणि मला माझे कारकिर्दीमध्ये 1 वर्ष त्याला फॉलोअप घेतलं आणि त्याच्यानंतर आज एवढा मोठा प्रकल्प, एवढा मोठा टेक्सटाईल पार्क 1020 एकरमध्ये जेव्हा अमरावतीमध्ये येते तर कुठे ना कुठे एक युवा एक्स मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून जेव्हा मी काम करायची तर माझं स्वप्न होतं की सगळ्यात मोठा बेल्ट कॉटनचं उत्पादन जर कुठे होत असेल तर ते आमच्या क्षेत्रात होते आणि त्याला लिंकित जर टेक्सटाईल पार्क इथे आली तर जे शेतकऱ्यांचे मुलं आहे, जे मजदूर आहे त्यांना बाहेर जाण्याची गरज पडणार नाही। त्यांच्या सगळ्याचा माल इथे येईल। त्यांच्या मुलांना भविष्यात येणाऱ्या काळामध्ये ऑलमोस्ट 1 लाख डायरेक्ट रोजगार आणि इनडायरेक्टली 3 लाख लोकांना या टेक्सटाईल पार्कमध्ये आपले रोजगार भेटन। तर मला वाटते की माझे 5 सालची कारकिर्दीमध्ये एवढा मोठा प्रोजेक्ट आणून मला कुठे ना कुठे खूप मोठा संतुष्ट आहे की मी माझ्या जिल्ह्यामध्ये एवढा मोठा प्रोजेक्ट तेव्हा आणला। देशात फक्त 7च ठिकाणी हा प्रकल्प होत आहे आणि त्यात अमरावतीमध्ये व्हावायची मागणी तुम्ही वारंवार केलेली आहे। लोकसभेमध्ये मुद्दा मांडला, आज पूर्वत्वास जातोय, प्रकल्पाचं भूमिपूजन होतंय, पायाभरणी होते, काय वाटतं? खूप आनंद होतोय। एखाद्या व्यक्तीने जर घरासाठी पूर्ण आयुष्य मेहनत केली आणि त्याचं घर जेव्हा बनते त्याचा जो आनंद आहे आज तो आनंद माझे डोळ्यात आहे। कारण युवकांना रोजगार देणं हे आमचे भारतीय जनता पार्टीची आणि आमच्या देशाचे प्रधानमंत्रीची सगळ्यात मोठा एजेंडा आहे आणि तेच लक्षात ठेवून आमचे सगळ्यात शेवटच्या टोकामध्ये विदर्भामध्ये जिथे स्मॉल टाउन म्हणून ओळखले जाते पण सब डिव्हिजन आहे, आजपर्यंत कोणतीही सरकारने विदर्भामध्ये लक्ष दिलं नाही। पण ही पहिलीच सत्ता आहे, पहिलीच सरकार आहे ज्यांनी विदर्भात आणि खेचून आणण्याचं काम जे माझे कारकिर्दीमध्ये आम्ही केलं। तर मला वाटतं याच्यापेक्षा जास्त मोठा आनंद होऊ शकत नाही की माझ्या जिल्ह्याचे आणि विदर्भाचे 3 लाख मुलांना, महिलांना त्या टेक्सटाईल पार्कमध्ये रोजगार भेटेल। आनंद व्यक्त केला आहे नवनीत राणा यांनी। आपल्या सोबत भाजप खासदार आहेत अनिल बोंडे, काय सांगणार, आज कार्यक्रमाचं भूमिपूजन होतोय, पायाभरणी, अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प अमरावती आणि विदर्भासाठी। कापूस उत्पादक असलेल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण पश्चिम विदर्भामध्ये फायबर टू कॉटनपासून फायबर टू फॅब्रिकपासून फॅशन आणि फॅशन टू फॉरेन या 5 Fला घेऊन हा PM मित्रा प्रकल्प उभारला जातो आहे। आज त्याचं भूमिपूजन होत आहे। आमच्या सर्व अमरावतीमधल्या शेतकरी शेतमजुरांच्या 1 लाख बेरोजगार मुलांना यामध्ये रोजगार मिळणार आहे आणि त्यासोबतच पिकवलेल्या कापसावर प्रक्रियासुद्धा होणार आहे। आणि या प्रकल्पासाठी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अतिशय मोठा पाठपुरावा केला। लोकसभेमध्ये नवनीतजी राणा, राज्यसभेमध्ये मी वारंवार याच्या पाठीमागे लागलो आणि आज शेवटी हा आनंदाचा दिवस निघाला की 10,000 कोटी रुपयाची गुंतवणूक असलेला हा प्रकल्प आज त्याची पायाभरणी माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते होते आणि एक मार्ग मोकळा झाला आहे पश्चिम विदर्भातल्या युवकांना रोजगार मिळण्याचा आणि कापसाला अतिशय चांगली सन्मान मिळण्याचा, भाव मिळण्याचा। या प्रकल्पामुळे जे आहे ते पश्चिम विदर्भातील तरुणांना जे आहे ते रोजगार मिळणार असल्याचं सांगितलं। आपल्यासोबत आमदार रवी राणा आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। भाऊ, काय सांगणार, अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प पायाभरणी होत आहे, तुम्ही या ठिकाणी आलात? बिल्कुल मेगा टेक्सटाइल पार्क
हा नवनीत राणा खासदार असताना देशामध्ये जे 7 टेक्स्टाईल पार्क दिले मोदीजींनी, त्यात महाराष्ट्रामध्ये एक अमरावतीमध्ये नांदगावपेठमध्ये दिला. ते अमरावतीकरांचं सौभाग्य आहे की नवनीत राणांच्या प्रयत्नाला यश मिळालं. पण दुर्भाग्य आहे की आज मोदीजी या टेक्स्टाईल पार्कचं उद्घाटन वर्धेवरून करत आहे. जर नवनीत राणा खासदार असतात तर अमरावतीवरून याचं उद्घाटन झालं असतं आणि नवीन मोठा प्रोजेक्टसुद्धा मोदीजींनी अमरावतीसाठी डिक्लेअर केला असता. म्हणून आज नवनीत राणाचा पराभव हा विकासापासून वंचित ठेवणार आहे आणि अमरावतीला देशाचे पंतप्रधान मोदीजी न येणं म्हणजे नवनीत राणाचा पराभव हे मोठं कारण आहे. या ठिकाणी संपूर्ण मोठ्या प्रमाणावर उद्योग इंडस्ट्रीतले लोक आले असेल, सोबत तरुण देखील या कार्यक्रमाला यांनी हजेरी लावली आहे. काही वेळातच जर आपण पाहिलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ई भूमिपूजन जे आहे ते PM मित्रा टेक्स्टाईल पार्कचं करणार आहेत. कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.